नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? अपेक्षा करते खूप मजेत असणार. तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आजच्याही दिवसाची सुरुवात खूप छान अशी झालेली आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही छानच होत असते, पण एंड चांगला करायचा का वाईट करायचा हे फक्त एका होममेकरच्या हातात असतं. तर याचा अर्थ काय, तर आपण त्या दिवसाचा किती पुरेपूर उपयोग केलेला आहे का दिवसभर फक्त टाईमपास करण्यामध्ये वेळ घालवलेला आहे, हे दिवसाच्या एंडिंगला आपल्याला गिल्ट देऊन जातं आहे का समाधान देऊन जातं आहे, हे तेव्हाच कळतं की आपल्या दिवसाचा उपयोग कसा झालेला आहे. तर दिवसाची सुरुवात तर छानच झालेली आहे, तर दिवसाचा एंडसुद्धा चांगलाच करायचा आहे, म्हणून आजसुद्धा एक एक्स्ट्रा काम काढलेलंच आहे. तर हे सगळे यूज केलेले कपडे आहेत, या कपड्यांचं काय करावं हे समजत नाही आहे. आत्ता तरी मी फक्त घड्या करते, घड्या करता करता तोच विचार करते की या कपड्यांचा आता पुढे काय करायचं आहे. यूज केलेले कपडे मी बऱ्याच जणांना देत असते, गरजू व्यक्तींनाही देत असते, पण हे जरा जास्तच खराब झालेले आहेत आणि काही कपडे चांगलेसुद्धा आहेत. मग काही फेकून देणार आहे, काही घड्या करून त्यांचा पुढे यूज करायचा माझा प्लॅन चाललेला आहे. पुढे यूज करायचा म्हणजे की कोणत्या तरी गोष्टीसाठी त्याचं उपयोगात आणावं, हा माझा प्लॅन चालला आहे. शेजारी जो कापूस पडलेला होता, तो कापूस मी मुलांचे सॉफ्ट टॉईज खराब झालेले होते तर त्यांच्यातील काढून घेतलेला आहे. सॉफ्ट टॉईज फेकून देण्यापेक्षा त्याच्यातील कापसाचा आपण कुठेतरी यूज करू शकतो असं मला वाटतं आहे. तर कुशन बनवण्याचा माझा प्लॅन आहे, तर पुढे बनवलेच तर मी तेही तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर बघा, आज कामांची लिस्ट तर खूपच मोठी आहे, म्हणून घरातल्या कामांसोबत दुसरेसुद्धा कामं करणं एकाच वेळी चालू आहे आणि त्यातच एखादं पार्सल जर आलं तर ते पार्सल खोलण्याचा एक वेगळाच उत्साह असतो. तसंच माझं हे एक पार्सल आलेलं आहे, याच्यावरती मला व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे. पण मी आधी चेक करते की तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्यासोबत चांगलाच रिव्ह्यू शेअर करत असते आणि जो खरा रिव्ह्यू आहे तो शेअर करत असते. चांगला आहे का वाईट आहे हे सुद्धा मी सांगत असते, म्हणून मीच आधी चेक करून घेते की हे प्रॉडक्ट चांगलं आहे का नाही आहे, यूज करण्यासारखं आहे का नाही. आणि नवीन जेव्हा कोणतंही प्रॉडक्ट येतं तर ते बघण्याचा एक वेगळाच उत्साह असतो. हेच इथं माझं काहीतरी चाललेलं आहे. कामांमधून ब्रेक घेऊन मी आता हा ट्रायपॉड किंवा सेल्फी स्टिकही म्हणू शकतात त्याला, ती चेक करते की नक्की ती यूज कशी करायची आहे असं. आणि आता पुढील कामांना सुरुवात करूया. तर पुढील काम म्हणजे काय, तर बेसिंग खालचा जो एरिया आहे तर तो व्यवस्थित माझ्याकडनं अरेंज होत नव्हता, कारण की खूप साऱ्या वस्तू असतात घरामध्ये, खूप जास्त प्रमाणात आपल्याकडे काही ना काही असतंच. खूप जास्तही नाही म्हटलं तरी डेली यूजचं काहीतरी सामान प्रत्येकाच्या घरात असतंच. ते व्यवस्थित जर अरेंज करून नाही ठेवलं तर असा काहीसा पसारा दिसतो. जसं माझा हा बेसिंग खालचा एरिया आहे, याच्यात वस्तू तर खूप साऱ्या मी व्यवस्थितच रचून ठेवल्या आहे, पण दिसायला ते अजिबात चांगलं दिसत नाही आहे. तर याचंच आज आपण मेकओव्हर करून घेणार आहोत. बाकीचे कामं आटपलेली होती आणि आता या कामाला मी सुरुवात करते. तर याच्या खाली सगळे मी वॉशिंग एरियाचं सामान मी ठेवलेलं आहे. तर व्यवस्थित क्लीन करून घेते. सगळं सामान मी आधी बाजूला काढून घेतलं आणि आपला जो रेग्युलर स्प्रे आहे पाणी विनेगरचा, तोच मी स्प्रे इथं त्याच्यानेच मी क्लीन करून घेते. तो स्प्रे खूप छान बनत असतो. तुम्हाला माहीत नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा मला. तर त्या एका स्प्रेमुळे आपली खूप जास्त प्रमाणात क्लिनिंग ही होऊन जात असते. एरिया हा क्लीन करून घेतला आणि इथं ठेवण्यासाठी मी एक त्याच्याच मापाचं ऑर्गनायझर आणलेलं आहे. मार्केटमधून आणलेलं आहे, खूप जास्त महाग मिळत नाही आणि थोडंसं हलक्या क्वालिटीचं आहे. खूप भारी क्वालिटी नाही आहे, पण मी व्यवस्थित यूज करू शकते अशीच त्याची क्वालिटी आहे. आणि तुम्ही कसंही घेऊ शकता, पण राऊंडमध्ये घेऊ नका. राऊंडच्या याचा आपल्याला इथे ठेवण्यासाठी व्यवस्थित उपयोग होत नाही. चौकोनी जे असतात त्याच्यामध्ये जास्त सामान बसतं, म्हणून मी चौकोनी घेतलं आहे. आणि तुम्ही जर मार्केटला जाणार असणार, व्यवस्थित साईज मोजून आणि मग त्या पद्धतीने तुम्ही परचेस करू शकता. प्रत्येकाच्या बेसिनच्या खालचा एरिया हा वेगवेगळा असतो, छोटी मोठी साईजही असू शकते म्हणून. तर बघा, या पद्धतीने मी इथं हे ऑर्गनायझर आणलेलं आहे आणि जेही रिफिल करायचं सामान आहे ते मी आता रिफिल करून घेते. तर ही पितांबरी पावडर आहे, ती पण मला दिवे वगैरे घासण्यासाठी डेली लागते, तीसुद्धा मी इथेच ठेवत असते. तर मी सगळे डबे एकदा परत पुसून घेत आहे आणि हा डिटर्जंट पावडरचा डब्बा, पितांबरी पावडर आणि 1-2 अशा स्प्रेच्या एक्स्ट्रा बॉटल घरात आहेत. जेव्हाही कपडे इस्त्री करतो त्यावेळेला फ्रेश वॉटरचा एक स्प्रे लागतो आणि केसांना मारण्यासाठी मी राईस वॉटरचा त्याचा स्प्रे बनवत असते, त्याच्यासाठी एक स्प्रे बॉटल आहे. अशा 2-3 आहेत, त्याच्यामुळे त्या मी तिथे मागे ठेवल्या.
आणि हार्पिकच्या ऑफरमध्ये डीमार्टमध्ये जर बॉटल मिळाल्या तर एक यूज करते आणि ही एक पॅकिंगमधली आहे. तर ती त्याच्यात बॉक्समध्ये व्यवस्थित बसत नाही आहे, त्याच्यामुळे मी ती साईडला उभी करून दिलेली आहे. बाकीचं जेही वॉशिंग मटेरियल आहे तेही तुमच्या घरात असतंच. कम्फर्ट, रिन व्हाईटनर ह्या ज्या बॉटल्स आहेत त्या थोड्या छोट्या साईजच्या आहे म्हणून त्या खाली बसून जात आहे. थोडंसं मी अरेंज करून ठेवण्याचा प्रयत्न करते माझ्या हिशोबानुसार की मला सगळ्यात जास्त काय लागत असतं आणि सगळ्यात कमी कोणती वस्तू लागते त्या पद्धतीने मी व्यवस्थित रचून घेत आहे. किचनच्या बेसिनचा खालचा एरिया हा आधी चांगला दिसत होता की आत्ता चांगला दिसतोय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा या ठिकाणी मी वेगळं काही ट्राय करू शकणार होती का तेही मला सांगा. किंवा तुम्ही काय याच्या बेसिनच्या खालचा एरिया कसा यूज करता तेही मला सांगा. मला तुमच्याशी गप्पा मारायला नक्कीच आवडेल. तर बघा फायनल लुक असा काहीसा होता. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.